नमस्कार मंडळी. आज आपण अचानक गावी आलो आणि गावी आल्यानंतर आम्हाला आमच्या गरजू गणपती म्हणजे आमचं कुलदैवत म्हणून त्या ठिकाणी मी पाया पडायला आलेलो आहे. वंडेसर विषय माझी. चला तर मग आपण आपल्या कुलदैवताच्या पाया पडूया. हा आजूबाजूचा परिसर आहे. मला माहिती आहे खरं कसं आपण मी शब्दात अडकणार. हॅलो, हा बोला. ते आमच्या गरजू गणपतीच्या बाजूलाच एक छोटीशी नदी आहे आणि ती सतत वाहत असते आणि सरळ इथून पुन्हा ती मुचकुंदी नदीला जाऊन ते इथून सरळ बघू शकता. ही सरळ पुढे अशी मुचकुंदी नदी आहे. त्या नदीला जाऊन म्हणजे खाडी आहे समुद्राची, त्या खाडीला जाऊन भेटलेली आहे. हा इकडून जाण्याचा अवघड असा रस्ता आहे त्या ठिकाणी. या घनदाट जंगलामधून आम्हाला जावं लागतं. इथे खास देवांचं वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर पूर्वी देवदेवतासुद्धा सर्रास करून समुद्रकिनारी किंवा नदीच्या तीरावर अशाच ठिकाणी त्यांची स्थापना झालेली असते. म्हणजे उदाहरणार्थ आपला गरजू गणपतीच घ्या. गरजू गणपतीची स्थापना ही दोन नदीच्या तीरावरती, एक मुचकुंदीची खाडी आणि मुचकुंदी नदी, ह्या दोघांचा संगम जिथं झालेला आहे अशा ठिकाणी ही गरजू गणपतीची तिथे स्थापना झालेली. आणि या दोघांच्या ठिकाणी गरजू गणपतीचं वास्तव्य झालेलं आहे. तर बाजूला आहे, एका बाजूला मुचकुंदीची खाडी आहे तर दुसऱ्या बाजूला मुचकुंदीची नदी आहे. हे खास वैशिष्ट्य आहे पूर्वीच्या देवतांचं.
या गडदू गणपतीचा एक सार्वजनिक उत्सव म्हणून साजरा केला जातो. म्हणजे तो एक दिवस असतो, त्या दिवशी या गडदू गणपतीची पूजा केली जाते. आणि तो दिवस म्हणजे चैत्र हा जो महिना आहे, त्या चैत्र महिन्यात कुठला तरी एक दिवस ठरवल्याप्रमाणे सार्वजनिक म्हणजे दोन्ही वाडीची व्यक्ती मिळून, म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर आमच्या दोन्ही व संपूर्ण पंचक्रोशीत जेवढे जिथे जिथे म्हादे आहेत, ते म्हादे त्या ठरलेल्या तारखेला एका ठिकाणी येतात आणि मग त्या दिवशी याची पूजा वगैरे केली जाते. तो एक ठरलेला दिवस असतो, त्याच दिवशी पूजा केली जाते. बाकी इतर दिवशी कोणीही जाऊन पाया पडू शकतात. म्हणजे थोडक्यात सांगायचं हा दिवस म्हणजे चैत्रीमध्ये चैत्रातच येतो. हे इंग्रजी महिन्याप्रमाणे तो एप्रिल महिना येतो आणि अशा प्रकारे याची पूजा केली जाते. पूजेसाठी संपूर्ण गावातील लोक म्हणजे जेवढे म्हादे आहेत ते सर्व एकत्र आले येतात त्या दिवशी आणि पूजा करतात. गावकाळी पाणी पडून भात शेतीचं कसं नुकसान झालेलं आहे. हे आहे मंगेश म्हादे यांचा गडदू गणपती म्हणून स्टोअर आहे. हे बराबर मेरी स्टॉपला आहे. त्यासोबत हे साई पूजा ट्रॅव्हल्स म्हणून
त्याच्याकडे एजन्सी ही आहे.